इतक्या मोहिमा झाल्या, गिर्यारोहणातल्या असतील किंवा सह्याद्रीतल्या एक्सपिडिशन्स असतील, या सगळ्याची तयारी कशी करायचा तुम्ही? आता माझ्याकडे बघून हा प्रश्न जास्त व्हॅलिड आहे, आय अग्री विथ यू. पण मी मगाशी म्हटलं असं की शारीरिक तयारी तर लागतेच, नो डाऊट. एका ठराविक लेवलला तुमचं शरीर पोचावं लागतं, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, अंगात ताकद पाहिजे, ते खेचून देण्याची क्षमता पाहिजे. पण ऑलवेज रिमेंबर दॅट युअर ब्रेन रूल्स द बॉडी. तुमचा मेंदू ठरवतो तुमचं शरीर काय करणार. आणि पर्टिक्युलरली अल्टिट्यूडला जेव्हा ऑक्सिजन कमी होतो आणि हवाच जड होते, मिळणारा ऑक्सिजन त्या प्रमाणात कमी होतो, मेंदूला तेवढा कमी पोचतो, मेंदूची विचार करायची क्षमता कमी होते आणि त्यावेळेला तुमचं सातत्य आणि ट्रेनिंग तुमच्या कामाला येतं. हे एक फिजिकल भाग झाला, पण त्याच्याबरोबर आम्हाला याच्यामध्ये असंही अपेक्षित आहे की गिर्यारोहण ऍज अ एक्सपिडिशन म्हणून ती पण तयारी प्लॅनिंग ऑफ अन एक्सपिडिशन असेल, एक्झिक्युशन तयारी असेल, म्हणजे या सगळ्यांची सांगड कशी घातली. 3 गोष्टी. पहिलं म्हणजे तुमची श्वसन क्षमता वाढवणं, ही पहिली तयारी असते. आपल्याला इथे नॉर्मली जे काय आपली ताकद असते त्याच्यापेक्षा म्हणजे श्वसनाची, त्याच्यात कमीत कमी 1.5 तरी करणं गरजेचं असतं. त्याच्यावर तुम्ही टेकड्या चढा, पोहायला जा, सायकलिंग करा, अनेक उपाय आहेत. जिम मध्ये जा, जो तुम्हाला सुटेबल असेल तो करा. मी असं मानतो की चालण्याचा व्यायाम चालणं हाच आहे. त्याच्यावर मी पाठीवर सॅक टाकतो आणि आमच्या मागे गांधी टेकडीवर चढउतार करत राहतो, जमेल तसं. ही माझी तयारी. आता एरवी आता वय 50च्या पुढे गेल्यामुळे असेल कदाचित, पण मी माझ्या 35 पर्यंत फक्त 58 किलोचा होतो. ह्याच्यावर मीही विश्वास ठेवत नाही, तुम्ही ठेवा असं माझं म्हणणं नाहीये. पण मग त्याच्यानंतर आता मी ते ठरवून करायला लागलो की जर माझी जुलैत एक्सपिडिशन आहे तर मे महिन्यापासून मी कार्ब्स खाणं बंद करतो. नुसती सॅलड, उसळी, आमटी असं जे म्हणजे पोटभर खायचं, पण हे पदार्थ खायचं. असं करून मी ते वजन रिड्यूस करतो, एका लेवलला येतो माझ्या बॉडीची तेवढी सपलनेस तयार होईल, तेवढा मी वाकू शकेन, तेवढा मी लोम काढू शकेन. एक बेसिक प्रत्येकाचे क्रायटेरिया असतात, ते आपण गाठतोय की नाही हे पहिलं बघायचं. की वैयक्तिक तयारी झाली. मेंटल फिटनेस बद्दल बोलशील तर तो सतत वर्षभर करायचा, काय ती एका दिवसाची काय एका महिन्याची प्रोसेस नाही, ती कन्सिस्टंट प्रोसेस आहे. आणि ती अशीच की आव्हान येणार, स्वीकारायचं, पुढे जायचं, घाबरायचं. ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या रोजच्या जगण्यात पण आपण तसंच वागत असतो. तिसरं म्हणजे एक्सपिडिशनचा एरिया निवडताना 2 प्रकार असतात. एक तर आपल्याकडे उपलब्ध असलेली माणसं बघून एरिया निवडायचा, की एरिया बघून माणसं निवडायची. हे दोन्ही प्रकार इक्वली व्हॅलिड आहेत. म्हणजे जसं संगीतात आधी शब्द का आधी चाल, तसंच आहे. कधी आधी शब्द सुचतात, कधी आधी चाल बांधली जातात. तसंच हे आहे. ते एकदा पीक फिक्स झालं किंवा एरिया फिक्स झाला किंवा तिथे जायला साधारण काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते एक चार्ट करायला लागतात. मग त्याच्याकरता ते ओव्हरकम करायला काय काय आपल्याकडे पाहिजे त्याची यादी तयार करायला लागते. मग ती तयार झाली की मग त्याप्रमाणे साधारण हे सगळं साधारण अंदाज ते तसंच 100% होईल याची काही गॅरंटी नाही. जेवढं त्याच्या जवळात जवळ जाता येईल ते तुमचा सक्सेस आहे. आणि मग किती खाणं कुठच्या ठिकाणी लागणार, किती जणांसाठी लागणार, काय लागणार. म्हणजे हायर कॅम्पना रेडीमेड फूड पाहिजे, लोअर कॅम्पना आपलं नॉर्मल रेशन चालेल, कारण तिथे रॉकेलच्या स्टोव्हर स्वयंपाक होणार. वरती गॅसवर मुळात आधी बर्फाचं पाणी करायचं आहे आणि मग शिजवायचं आहे, त्याच्यातच अन्न. मग ते पटकन कसं होईल आयटम, प्री कुक्ड, डिहायड्रेटेड या जातीचे, त्या कॅडबरी, चिक्की, लाडू यासारखे इन्स्टंट, इथे लगेच एनर्जी देतील तुम्हाला शुगर कंटेंटमुळे. हे सगळं प्लॅनिंग करायला लागतं अल्टिट्यूड प्रमाणे. मेडिसिन्स तुमची प्लॅन करायला लागतात अकॉर्डिंगली. टेक्निकल इक्विपमेंट प्लॅन करायला लागतं, साधारण इतका रोप लागेल, मग तो फिक्स करायला इतके अँकर्स लागतील, मग त्यातले स्नो अँकर्स इतके, आईस अँकर्स इतके, रॉक अँकर्स इतके. याप्रमाणे त्याचं एक प्लॅनिंग, त्याची प्रोक्युरमेंट, ही सगळी अनेक जनरल गोष्टी असतात की टेंट्स आहेत, स्लिपिंग बॅगा प्रत्येकाकडे काय लायकीच्या आहेत, कॅरीमॅट काय लायकीचे आहेत, टाईप आपल्याला जातोय तिथे पुरेसं असणार नसेल तर ते प्रोक्युअर करायचं. आता या गोष्टी खूप सोप्या झाल्या, सगळं अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळी हे इतके इझिली अवेलेबल नव्हतं. मला काय असं आम्ही खूप ग्रेट टाईप सांगायचं नाही, तेव्हा शारीरिक मेहनत जास्ती होती, आता आर्थिक मेहनत जास्ती आहे, एवढा फरक पडला. बाकी सगळं सेम आहे. म्हणजे आता तुझ्या दुकानात आलो तर आता मी एक वेळेला कमीत कमी 30,000 रुपये बिल केल्याशिवाय बाहेर जाणार नाही. त्यावेळेला 3,000 बिल करताना छातीवर असं दडपण यायचं, बाप रे एवढे पैसे खर्च कर. म्हणजे मला आठवतंय माझ्या पहिल्या मोहिमेचं बजेट 8 माणसं मुंबई ते मुंबई
आम्ही 31,000 रुपयात एक महिना बाहेर होतो. म्हणजे 8 माणसांचं दिवसाचं बजेट 1,000 रुपये होतं. आज मी माझ्या एलएपीला सुक्क 1,000 रुपये पगार देतो दिवसाचा. आत्ताच्या माझ्या एक्सपिडिशनला माझं पर्सनल खर्च 3.5 लाख रुपये झालाय. शेवटची मी एक्सपिडिशन केली. हा फरक पडला. आता ऍक्सेस सोपे झाले, पण त्यामुळे मेहनत वाढली. ऍक्लोडायझेशन करण्याकडे कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं झालंय. कारण मी पटकन 14-15,000 फुटावर पोचतो मला कळेपर्यंत आणि मग आजारी पडतो. ही आता गंमत आहे. तर ती एक शरीराची तयारी करायला लागते. हायड्रेशनकडे लक्ष द्यायला आत्तापासून सवय करायला लागते. ते आयत्या वेळेला जमत नाही. आणि मी म्हटलं तसं की डिसिजन मेकिंग कपॅसिटी ही वाढवत न्यायची गोष्ट आहे रोज, ज्याला मी मेंटल प्रिपरेशन म्हणतो. ती काय एका दिवसात अशी बाय द स्नॅप वगैरे किंवा 3 महिन्याचा कोर्स केला अशी काय भानगडत असते. पण हे बोलताना एक फार चांगली इंटरेस्टिंग गोष्ट मला आत्ता तुझ्याकडून कळाली खरं तर, की एक्सपिडिशन झाल्यानंतर तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन करता की किती गोष्टी जास्त पडल्या किंवा काय गोष्टी कमी पडल्या किंवा काय जातात, हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ह्याचंही कॅल्क्युलेशन होणं तेवढंच गरजेचं. मी तुला गंमत सांगू, हे तर खूप सोपं आहे. मी असं म्हणतो, आपण एकदा घराबाहेर जाऊन आलो, मग तू रॉक क्लाइम्बिंग साठी जा, ट्रेकिंग साठी जा, माउंटेनिअरिंग साठी जा, नाही तर कशाही जा, पिक्चर बघायला जा. परत आल्यानंतर ऍटलिस्ट स्वतःच्या मनाशी तू त्याचा अनालिसिस करायला पाहिजेस की मी आज काय केलं. अगदी बरोबर. म्हणजे तुला जर प्रगती करायची असेल तर बाकी एरवी काय बंधनकारक वगैरे अजिबात नाही. आणि ते ऐकताना खूप वृक्ष वाटतं. हा प्रचंड एन्जॉयबल एक्सपिरियन्स असतो. उदाहरण देऊन सांग की आपण एक काहीतरी नवीन एरियाच्या बाबतीत इमॅजिन केलेलं असतं की असं असेल, कदाचित ते तसं नसतं. आणि परत आल्यावर जेव्हा आपण विचार करतो, अरे आपण काय गाढव होतो आधी त्याचा विचार करताना. इट्स एन्जॉयमेंट. स्वतःचीच किल्ली उडवायची असते. किंवा अरे आपला अंदाज बरोबर निघाला, आपण केवढे मोठे शेअर आहोत, हे पण आहे रे त्याच्यात. ही जी काय एन्जॉयमेंट आहे ना, मी नेहमी म्हणतो डोंगरात जायचा सगळ्यात प्राईम ऑब्जेक्टिव्ह हा एन्जॉयमेंट असला पाहिजे. बाकी सगळं नंतर येतं. दुर्दैवाने आपण तो फॅक्टर सोडून बाकी सगळ्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. एन्जॉयमेंट म्हणजे तिकडे जाऊन नाचगाणी करणं किंवा ढोल वाजवणं हा नाहीये. आय शुड बी पार्ट ऑफ दॅट होल युनिव्हर्स. मग जी मज्जा येते ना, खरी खरी मजा असते. एक वेगळाच अनुभव आहे. ऍब्सोल्युटली. काय नाही, सूर्यास्त होतोय, टेंटच्या बाहेर हातात चहाचा गरम कप घेऊन तर तू सूर्यास्त बघतोयस. ती जी सोनेरी होत जाणारी सगळी बर्फाची शिखरं, कम्प्लीट शांतता, कसलाच आवाज नसतो जगात, असलाच तो वाऱ्याचा. आणि तू तुझे चहाचे गोड घेत फक्त तिकडे बघतोय. अरे व्हॉट अ फिलिंग मॅन. यू कांट बीट इट एनिवेअर एल्स. आणि त्याच्याकरता तरी हिमालयात जावं असं मला वाटतं. ते मी तुला सांगू काय, शिखर चढणं हा बोनस आहे. मी आता शिखर चढायला जातच नाही. आय गो टू एन्जॉय माय सेल्फ विथ दिस काइंड ऑफ एक्सपिरियन्स. ते सगळेच आनंदाचे असतील असले नाही. त्यातले काही दुःखाचे असतात, काही तणावाचे असतात, काही निराशेचे असतात. जसं आमचं मोंटोला झालं, आईला बर्फच नाही, ते चढणार कसं, सोडू जातो. ऍट द सेम टाइम समोर दुसरं दिसताना चल ना जाऊ देऊ. हा जो पॉझिटिव्हनेस आहे ना, हा डोंगरानेच दिलाय आपल्याला. तो इनफॅक्ट प्रत्येक गिर्यारोहकाने शोधायचा असतो. तो शोधायचा, तो राहतो. माझं टार्गेट पीकच्या टॉपला जाणं हे असताच कामा नाही, तो बोनस आहे. त्या मोहिमेचा पगार मला मिळणार आहे, तो त्या मोहिमेतनं मिळणारा अनुभव आहे. ती एन्जॉयमेंट आहे. मी त्याला अनुभव असं लेबल पण लावू इच्छित नाही. ती मजा आहे.